नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज खूप दिवसानंतर मी मिनी ब्लॉग करायला घेतला आहे, कारण मधल्या पिरियडमध्ये तुम्ही मिनी ब्लॉग खाली कमेंट करायचंच बंद करून टाकलं होतं. त्याच्यामुळे मला कळायलाच मार्ग नाही की ब्लॉग नेमके तुम्हाला आवडत आहेत की नाही, म्हणून म्हटलं बंदच करून टाकूया. पण बऱ्याच लोकांनी पुन्हा कमेंट करून सांगितलं आहे की प्लीज दादा डेली रुटीनचे ब्लॉग शूट कर, म्हणून म्हटलं चला करूयात. तर बघा किती अंधार आहे बाहेर. तर येत्या एवढ्या अंधाराचा मी नेमका चाललोय कुठे, तर पहाटे 5 वाजता उठून मी आज प्रवासाला सुरुवात केली होती, कारण आज मला प्रियंका आणि चार्वीला आणायला गावी जायचं होतं. एकदम मस्त मूडने प्रवासाला सुरुवात केली होती, पण या सगळ्या मूडचा फियास्को झाला लोणावळ्याच्या घाटात जाऊन. कारण इतकं ट्रॅफिक होतं की सूर्य उगवायच्या आधी निघालेलो मी, सूर्य डोक्यावर आला तरी अजून मुंबईतच होतो. पण फायनली 2.5 ते 3 तासानंतर ट्रॅफिकमधून गाडी निघाली आणि पुण्याच्या दिशेला सुटली. आता लिटरली या सगळ्यामुळे ना मला स्वारगेटमध्ये यायला दुपार झाली होती, आणि स्वारगेटमध्ये येऊन बघतो तर काय, महामंडळाच्या सगळ्या गाड्या बंद होत्या पुढे जाणाऱ्या, कारण त्या सगळ्या इलेक्शन ड्युटीमध्ये बिझी होत्या. म्हणून म्हटलं चल आता पुढचा प्रवास आपण PMTने करूया. हडपसरपर्यंत PMT पकडली, कारण मध्येच उतरून मला काहीतरी खायचं होतं, कारण खूप भूक लागली होती. वैशाली पुण्याचं प्रचंड फेमस आहे म्हणून वैशालीमध्ये जाऊन खायचं ठरवलं. पण ते म्हणतात ना की एखादा दिवस तो खराब जाणार तो जाणारच. इकडची मिसळ इतकी घाणेरडी होती, म्हणजे माझ्या एक्सप्रेशनवरती अजिबात जाऊ नका तुम्ही, कारण माझ्या समोरच ना हॉटेलचा मॅनेजर बसला होता, त्याच्यामुळे चांगलं एक्सप्रेशन देण्याशिवाय पर्याय नव्हता. पण इतकी घाण मिसळ मी पुण्यात एक्सपेक्ट केली नव्हती. नेवर रिकमेंडेड, कधीच जाऊ नका. आता पुन्हा पुढचा प्रवास जो आहे तो PMT आणि त्याच्यानंतर PMTमधून उतरून जो आहे टमटमने केला. पण वेट अ मिनिट, 12 तास उलटून गेलेत, लिटरली संध्याकाळचे 5 वाजलेत, अजून माझा प्रवास संपलेला नाही आहे. कारण घरी जाण्याआधी मला घ्यायचं होतं सुंदर असं गुलाब. का म्हणून काय विचारताय, आज आहे रोज डे. घरी गेल्यानंतर लेकीला छान अशी मिठी मारली आणि मग बायकोला सुंदर असं गुलाब देऊन आजचा दिवस संपला. दिवस मस्त नाही गेला तरी संध्याकाळ मात्र छान गेली. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.